त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामधील आयटी पार्क समोर तरुणावर कोयत्याने हल्ला झाला आहे। पुण्यामध्ये आयटी पार्क समोर एका तरुणावर हल्ला झालाय। दुचाकीवर बसलेल्या तरुणावर दोघांनी प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे। तर हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे। येरवडा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। धक्कादायक अशी घटना कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झालेली आहे। कशा पद्धतीने एक तरुण दुचाकीवर होता आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले। तर धक्कादायक अशी घटना पुण्यामध्ये आणि तेही आयटी पार्क समोर घडलेली आहे। आपण बघू शकतो एक तरुण या ठिकाणी बसलेला होता दुचाकीवर आणि त्यानंतर दोघे आले, एकाने त्याच्यावर वार केल्याचं दिसतंय। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल, काय चाललंय पुण्यामध्ये? आता तर आयटी पार्क समोर हा हल्ला झाल्याचं कळतंय, नेमकं काय घडलं? फरा, गेल्या 24 तासाचा विचार करता कोयत्याने हल्ला किंवा केवळ दहशत पसरावी म्हणून जो माज केला जातोय त्याचा हा दुसरा सीसीटीव्ही आता आपण दाखवतोय। कारण काही वेळापूर्वीच आपण औंधच्या पुण्यातल्या औंध परिसरातला एक सीसीटीव्ही दाखवला होता, ज्याच्यात अल्पवयीन आरोपीने दुकानांची तोडफोड केली होती। आणि हा सीसीटीव्ही जो आहे ना, तो येरवड्याचा उच्चभ्रू असलेला आयटी पार्क आहे। राज्यभरातून लोक या पुण्यातल्या येरवड्याच्या इओन आयटी पार्कच्या परिसरात जॉबसाठी येतात, तिथे राहतात। हा व्हिडिओ काल मध्यरात्रीचा आहे। एक तरुण आपली शिफ्ट संपल्यानंतर ऑफिसच्या खाली आपल्या सहकाऱ्यांची वाट पाहत असताना दोघे येतात, हातात त्यांच्या कोयते आणि लोखंडी रॉड असतो आणि थांबलेल्या तरुणाला केवळ इथं का थांबलास अशी विचारपूस करत त्याच्यावरती जीवघेणा हल्ला केलाय। आणि आता या सगळ्या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र हे तरुण कोण होते आणि त्यांनी का मारहाण केली आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। बरोबर आहे अभिजित, आणि एकूणच या तरुणांना ज्यांनी मारहाण केली आहे त्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये का, असाही सवाल उपस्थित होतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।